तुमच्या बाबतीत कधी असं होतं का, की काहीतरी वेगळं खावं वाटतं? म्हणजे रोजची भाजी-पोळी, रोजचा तोच-तोच नाश्ता सोडून काहीतरी वेगळं गाड्यावरचं असेल ना, मजा येईल. पण मनात कुठेतरी असं वाटतं, की यार बाहेरचं नकोच. घरीच बनवलेलं असेल, स्वच्छता मेंटेन करून बनवलेलं असेल, तर मला चालेल. मग आज आपण बनवणार आहोत मस्त असं सँडविच पॉकेट. आणि तुम्हाला सांगू का, हे तेलात असं नाही तळलं ना, तरीसुद्धा चालतं. आता ते कसं बनवायचं, कसं जास्त हेल्दी बनवायचं ना, हेच तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. मस्त असं सँडविच पॉकेट. आता यासाठी काय लागणार आहे, तर चॉपर मी इथं घेतलाय. हा इलेक्ट्रिक चॉपर आहे, पण जर तुमच्याकडे साधा असेल तरीसुद्धा चालणार आहे आणि नसेल तरीसुद्धा चालणार आहे. कारण हे सगळं साहित्य तुम्ही अगदी बारीक हाताने चिरून घेतलं ना, तरीसुद्धा चालणार आहे. एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. यामधल्या टोमॅटोच्या बिया मी काढून घेतल्या आणि 2 लहान आकाराच्या शिमला मिरची होत्या, त्या इथे मी घेतलेल्या आहेत. सुरुवातीला हे 3ही भाज्या आहेत, त्या व्यवस्थित आपल्याला चॉपिंग बोर्डमध्ये बारीक चिरून घ्यायच्यात, बारीक चॉप करून घ्यायच्यात. तर या पद्धतीने इथे मी चॉप करून घेतलेलं आहे. कसं ना रोजचं काम अगदी फटाफट या चॉपरने होतं म्हणून मी इथे चॉपर घेतलाय. आता इथे मक्याचे दाणे थोड्याशा पाण्यामध्ये मी चांगले उकळून घेतलेले आहेत साधारण 5 मिनिटांसाठी आणि शिजवलेले मक्याचे दाणे घ्यायचेत. आवडत असेल तर यामध्ये तुम्ही चीज आत्ताच घालू शकता. मोझरेला चीज इथं मी घेतलेलं आहे, की जे मुलांना असं मस्त चीज पुल आउट केलेलं आवडतं. म्हणून इथं मी मोझरेला चीज घेतलंय. नसेल साधं चीज घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. मिक्सरला लावूयात आणि फक्त पल्स मोडवरती एकदा फिरवून घ्यायचं. म्हणजे फार असं बारीक आपल्याला करायचं नाही. आता हे सगळं साहित्य आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता आवडीप्रमाणे यामध्ये चिली फ्लेक्स घालायचं. चिली फ्लेक्स नसेल तर याऐवजी पाव चमचा, अर्धा चमचा आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे लाल मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आणि अर्धा छोटा चमचा इथं ऑरिगॅनो घातलेला आहे. चवीपुरतीचं मीठ घातलं. सगळं घातलेलं साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. बरं याऐवजी तुम्ही काळी मिरी पूड इथे घातलीत ना तरीसुद्धा चालणार आहे बरं का. मस्त टेस्ट येईल, तिखटपणा थोडासा वाढला जाईल. तर आपलं स्टफिंगसाठी लागणारं साहित्य जे आहे ते तयार आहे. आता पुढचं एक छोटंसं काम करायचं म्हणजे आपल्याला स्लरी बनवायची आहे. इथे 2 चमचे मी काय घेतलं तर मैदा घेतलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. बघा किती पर्यायाला पर्याय मी देते. मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पाहायला हवी की नाही. 2 चमचे मैद्यासाठी कपभर इथं मी पाणी घातलेलं आहे आणि स्लरी जी आहे ती थोडीशी पातळच ठेवायची. यापेक्षा जरी पातळ असली ना तरीसुद्धा चालते बरं का. आता इथं मी काय केलं ते 4 ब्रेड घेतलेले आहेत. जे आपले सँडविच ब्रेड असतात ते इथे मी घेतलेत. आता जर हवं असेल तर तुम्ही या ब्रेडच्या कडा ज्या आहेत त्या काढून घेऊ शकता. मी आता इथे ब्रेडच्या कडा काढून घेणार आहेत आणि कडासुद्धा आपल्या अजिबात वाया जाणार नाहीत बरं का. याचा सुद्धा आपण वापर करणार आहोत. तर सगळ्या ब्रेडच्या म्हणजे 4 ब्रेड घेतले होते, 4ही ब्रेडच्या इथे मी कडा, कोपरे काढून घेतलेले आहेत. आता ब्रेडच्या कापलेल्या कडांचं काय करायचं? तर याचे आपण बनवणार आहोत इन्स्टंट असे ब्रेड क्रम्स. तोडून फक्त मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेतले. बघा अगदी इन्स्टंट असा ब्रेड क्रम्स इथे तयार होतो. हवं असेल तर तुम्ही हा असाच फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता किंवा थोडंसं भाजून असं मस्त क्रिस्पी करून सुद्धा स्टोअर करू शकता. महिनाभर आरामात टिकतात. पण इथे आपल्याला लगेचच वापरायचं आहे त्यामुळे भाजायची वगैरे खरंच काही गरज नाही. किती सोपं आहे. म्हणजे सँडविच पॉकेट बनवण्याची आपली सगळी तयारी झाली सुद्धा. आता जर तुमच्याकडे कोणतेही सॉसेस असतील ना, ते इथे लावायचं आहे. आता इथे माझ्याकडे पिझ्झा सॉस होता घरामध्ये, त्यामुळे मी हा लावला. केचअप असेल तर केचअपसुद्धा चालेल, टोमॅटो सॉससुद्धा चालेल. तुम्ही हवं ते लावू शकता. फक्त मेयोनीज लावू नका. एका स्लाइसला मी इथे पिझ्झा सॉस लावून घेतला. दुसऱ्या स्लाइडला मी इथे चीजचं जी स्लाइस असते ती लावून घेणार आहे. आता तुमच्याकडे असेल ही स्लाइस तर तुम्ही लावू शकता, नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालणार आहे. या स्लाइसवरती आपण घालणार आहोत स्टफिंग. स्टफिंग मात्र आपल्याला भरपूर घालायचं आहे आणि सोबतच ते व्यवस्थित दाबून घालायचं आहे. दाबून म्हणजे काय एकसारखं असायला हवं, कडेपर्यंत पसरलेलं असायला हवं. तर या पद्धतीने व्यवस्थित असं मी हे जे स्टफिंग आहे ते वरती घातलेलं आहे. हलक्या हाताने दाबून कडेपर्यंत पसरवून घेतलेलं आहे. आता यावरती आपण जे सॉस लावलेला आहे तो ब्रेड ठेवायचा. या पद्धतीने हलक्या हाताने दाबून घ्यायचा आणि यानंतर आपल्याला हा ब्रेड कट करून घ्यायचा आणि हा ब्रेड किंवा तयार केलेलं हे सँडविच आपल्याला 4 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे, की जेणेकरून तळायला सुद्धा आपल्याला बरं पडेल आणि कट करून खायला सुद्धा आपल्याला बरं पडेल. बऱ्याचदा मुलांना काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. सँडविच वगैरे नको म्हणतात किंवा मग काहीतरी वेगळी चव हवी असते. अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता किंवा मुलांचा बर्थडे आहे, बर्थडेच्या वेळेससुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करा. 2 भाग केल्यानंतर या पद्धतीने असे आणखीन एक 2 भाग करून घेतलेले आहे.
तर बघा इथे स्टफिंग जे आहे ते अगदी कडेपर्यंत असायला हवं, की जेणेकरून तो आकारसुद्धा व्यवस्थित मेंटेन राहील तेलामध्ये आणि यानंतर खाताना सुद्धा ते व्यवस्थितच स्टफिंग भरपूर असल्यामुळे हेल्दीसुद्धा राहणार आहे. आणि अशाच सेम पद्धतीने आणखीन 4 मी इथे बनवून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचंय, तर जी आपण स्लरी तयार करून घेतली होती की नाही, यामध्ये हे तयार केलेलं सँडविच पॉकेट या पद्धतीने डिप करून घ्यायचंय. 4ही कड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित डिप व्हायला हवेत. स्लरी थोडीशी पातळ ठेवा, हे लक्षात घ्या. नाहीतर जे आतमधलं स्टफिंग आहे ना, ते सुद्धा स्लरीमध्ये पडू शकतं. याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि लगेचच काय, जे आपण ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत ना, हे लगेचच या पॉकेटवरती लावून घ्यायचेत या पद्धतीने. स्लरी लावल्यामुळे हे लगेचच व्यवस्थित असे चिकटले जातात आणि मस्त क्रिस्पी असे हे चीज पॉकेट तयार होतात. याला चीज पॉकेट म्हणा किंवा सँडविच पॉकेट असं तुम्ही म्हणू शकता. आता याच पद्धतीने बाकीचे जे सँडविच पॉकेट आहेत ते मी करून घेणार आहे. 4ही कडा या पद्धतीने आपल्याला या स्लरीमध्ये बुडवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर लगेचच आपण जे ब्रेड क्रम्स बनवलेले आहेत त्यामध्ये सुद्धा डिप करून घ्यायचे आहेत. इन केस जर ज्या भाज्या आपण यामध्ये घातल्यात किंवा जे काही स्टफिंग यामध्ये घातलंय, तिथे तुम्हाला थोडंसं अनइव्हन वाटत असेल ना, तर हे ब्रेड क्रम्स त्यावरती थोडेसे जास्त घालायचे. म्हणजे मग एकसारखा चौकोनी आकारसुद्धा येतो. तर या पद्धतीने दुसरं सुद्धा आपल्याला चीज पॉकेट इथे तयार झालेलं आहे. आणि याच पद्धतीने सगळ्यांना मी स्लरी लावून असं मस्त असं ब्रेड क्रम्स लावून घेतलं. आता हे तळायचं कसं ते सुद्धा पाहू. तळताना एक काळजी घ्यायची की तेल कडकडीत गरम असावं. कडकडीतच तेल गरम असेल तर व्यवस्थित चीज पॉकेट तळले जातात आणि हे चीज पॉकेट तळायला ना फार असा वेळसुद्धा लागत नाही खरं तर. आणि एका वेळेस पसरट असेल ना, तर मग एका वेळेस तुम्ही 2-2, 3-3 म्हटलं तरी तळून घेऊ शकता. गॅसची फ्लेम मीडियम टू हायवरती ठेवायची आहे. वरून अशा पद्धतीने कडकडीत तेल घालायचंय. म्हणजे काय होईल, की यावरचे जे ब्रेड क्रम्स आहेत ते तेलामध्ये खूप पसरणार नाही, व्यवस्थित असे सेट होतील. पण तेल कडकडीत गरम असावं हे लक्षात घ्या. मग तुम्ही मध्यम आचेवरती तळलं तरीसुद्धा चालेल. तर या पद्धतीने उलट-पलट करत आपल्याला ना दोन्ही साइडने मस्त असं हे चीज पॉकेट किंवा सँडविच पॉकेट छान असं तळून घ्यायचंय. एक बॅच तळायला फारसा वेळ लागत नाही, 3-4 मिनिटांमध्ये तळून होतं. तर इथे मस्त असं तळून झालेलं आहे. छान रंगसुद्धा आलाय. तेलामधून हे सँडविच काढून घेऊयात. आता जर तुम्हाला तेलात तळायचं नसेल, तर तुम्ही थोड्याशा बटर घालून, तूप घालून सुद्धा तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्या. म्हणजे मग खूप साऱ्या तेलाची सुद्धा गरज पडणार नाही. आणि जर तेलात तळायचंच असेल, तर तेल कडकडीत गरम असायला हवं. तेल जर खूप थंड असेल किंवा मध्यम जरी असेल, तरीसुद्धा ब्रेड आहे, पावाचा प्रकार आहे, तेल खूप जास्त शोषू शकतं. त्याच्यामुळेच तेल आधी कडकडीत गरम करून घ्यायचं. दुसऱ्या बॅचला सुद्धा सेम तीच कृती करायची. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग यामध्ये सँडविच पॉकेट तळण्यासाठी घालायचे. आणि दुसरी बॅच सुद्धा इथे मस्त अशी तळून झालेली आहे. छान कलर आलाय आणि आतमधल्या भाज्यासुद्धा एवढ्या वेळात छान शिजून होतात. अजिबात कच्चेपणा जाणवत नाही. आणि इथे मस्त असे आपले चीज पॉकेट, सँडविच पॉकेट तयार आहेत. पाहताच असे मस्त खावेसे वाटतात. म्हणजे ह्याच्यासोबत तुम्हाला कोणताही सॉस वगैरे मेयोनीज घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. असेच हे खूप खूप टेस्टी लागतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायला हवेत. तेल छान कडकडीत गरम करून घेतलं होतं. यामुळे अजिबातच हे तेलकट झालेले नाहीत आणि मस्त असं चीजसुद्धा पुल आउट होत आहे आणि हेच तर मुलांना खूप जास्त आवडतं आणि यासोबत आपण भरपूर भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत. यामुळे अगदी गिल्ट फ्री तुम्ही कधीतरी हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. मुलांना अगदीच खूप काही बाहेरचं खायची इच्छा होत असेल, तर अशा वेळेससुद्धा हा पदार्थ अगदी परफेक्ट जातो. तर आशा करते आजचा हा थोडासा वेगळा पदार्थ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही नक्की ट्राय करून पाहाल. जर आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.